यावर्षी अमावस्या व्याप्ती 2 दिवस असल्या कारणाने लक्ष्मीपूजन कधी करावे याबाबत सर्वांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. अनेकांचे अनेक मत आहे, अनेक पंचांगामध्ये अनेक मत व्यक्त होत आहेत. तर आपण नेमकं कुणाचं ऐकावं? तर आपण कुणाचंही न ऐकता आपले धर्मग्रंथ काय सांगतात ते पाहून आपण लक्ष्मीपूजनाचा निर्णय घ्यायचा आहे. 20 ऑक्टोबर रोजी म्हणजे सोमवारी 3:45 चतुर्दशी असून त्यानंतर अमावस्या चालू होत आहे. त्यानंतर दुसरे दिवशी अमावस्या 5:55 आहे आणि त्यानंतर प्रतिपदा तिथी चालू होत आहे. अशी परिस्थिती ज्यावेळी तयार होते त्यावेळेस आपण निर्णय काय घ्यायचा हे धर्मसिंधू, निर्णय सिंधू आणि पुरुषार्थ चिंतामणी या ग्रंथामध्ये याचा श्लोक देऊन ठेवलेला आहे. तर आता तुम्हाला मी तो श्लोक न सांगता त्या श्लोकाचा अर्थ सांगत आहे. ज्यावेळी प्रदोषव्यापिनी अमावस्या असते व दुसऱ्या दिवशी 3 प्रहरापेक्षा ती अमावस्या जास्त असून पुढे प्रतिपदा असते, अशा वेळी दुसऱ्या दिवशीची म्हणजे अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असा निर्णय आहे. व ही परिस्थिती 21 तारखेला मंगळवारी तयार होत असल्याने आपण लक्ष्मीपूजन हे 21 तारखेला मंगळवारी करायचं आहे. तर हे लक्ष्मीपूजन कोणत्या काळामध्ये करायचं आहे? तर दुपारी 3:50 पासून 4:30 त्यानंतर सायंकाळी 6 पासून 8:30 पर्यंत आणि रात्री 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. आता काहींच्या मनामध्ये शंका येईल, तर प्रतिपदा तिथी चालू झाल्यानंतर लक्ष्मीपूजन आपण कसे करणार? तर मी वर जे सूत्र तुम्हाला सांगितलेले आहे त्या सूत्रानुसार लक्ष्मीपूजन आपल्याला या काळामध्ये करायचं आहे. कुठलीही शंका मनामध्ये न बाळगता लक्ष्मीपूजन 21 तारखेला मी सांगितलेल्या मुहूर्तामध्ये करावे. वैष्णव वास्तूतर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.